राज्यातील झेडपी, नप आणि खासगी शाळा मिळून सुमारे 15,000 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून केवळ एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या 3,000च्या वर आहे। मात्र यामुळे राज्यात शिक्षण व्यवस्था धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे। राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी शाळा मिळून सुमारे 15,000 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। याला कारण आहे विद्यार्थ्यांची कमी असलेली पटसंख्या। केवळ एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या 3,523 आहे, तर अकोल्यातील बंद पडणाऱ्या शाळांची संख्या ही 203 एवढी आहे। सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रवाह पोचवला जातो। मात्र आता या शाळाच बंद होणार असल्यानं शिक्षण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पटसंख्या अभावी ज्या 14,783 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या संदर्भात 21 सप्टेंबर 2022ला मंत्रालयातील कक्ष अधिकारी श्री दत्तात्रय शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांच्या बंद करण्याची कार्यवाही कोणत्या स्तरावर आलेली आहे याची संपूर्ण माहिती सादर करावी, असं पत्र आमच्याजवळ उपलब्ध आहे। आणि त्या पत्राच्या आधारेच आम्ही ही 14,783 शाळांची यादी मिळवलेली आहे। त्यातल्या अकोल्यातल्या 203 शाळा आहेत। 203 पैकी 178 शाळा ह्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या आहेत, 4 ह्या नगरपालिका प्रशासनाच्या आहेत आणि उर्वरित 21 शाळा ह्या खाजगी प्रशासनाच्या शाळा आहेत। सरकारने पटसंख्या अभावी शाळा बंद करण्याच्या ऐवजी ह्या शाळा टिकल्या पाहिजे, याची पटसंख्या वाढली पाहिजे। अकोल्यात या शाळा सुरू राहाव्या यासाठी शाळा बचाव समिती सुद्धा निर्माण करण्यात आली आहे, तर गावोगावी फिरून विद्यार्थी पटसंख्या वाढवून शाळा बंद न पडाव्या याकरिता प्रयत्न सुरू आहे। शाळा बंदच्या निर्णयानं पालक वर्ग चिंतेत आहेत। आर्थिक हालाकीच्या परिस्थितीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं स्वप्न आता दुभंगलं असल्याची भावना त्यांच्या मनात आहे। तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाल्यानं पालकही चिंतेत आहे। दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्यापही शाळा बंदचं कोणतंही पत्र प्राप्त झालं नाही। यामुळं आता संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। सध्या वर्तमानपत्रामध्ये आणि इतर न्यूज चॅनलवर 20 पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्यासंदर्भात ज्या बातम्या येत आहेत, वास्तविकता अशा शाळा बंद करण्याच्या संदर्भात सध्या स्थितीमध्ये शासनाचे कुठल्याही प्रकारचे निर्देश नाही आहेत। त्यामुळे हे शाळा बंद करण्यासंदर्भात जी चर्चा चालू आहे ती चर्चा विषय धरून नये असं मला वाटते। सर, अकोला पंचायत समिती तालुका स्तरावर ज्या बैठकी झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, कारण त्या मीटिंग ज्या झालेल्या आहेत त्या मीटिंग आम्हाला न कळवता किंवा आम्हाला कुठल्या प्रकारच्या त्याच्या संदर्भात माहिती न देता झालेल्या आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी मला काही सांगता नाही। राज्य सरकारनं 21 सप्टेंबर 2022 मध्ये शाळा बंद करण्याची कारवाई कोणत्या स्तरावर असल्याची विचारणा केली होती। मात्र शाळा बचाव समितीच्या विरोधानंतर 21 सप्टेंबर 2023 मध्ये शाळा बंद ऐवजी शाळा समायोजन आणि समूह शाळा संकल्पना आकारली गेली। समायोजन आणि समूह शाळा दोन्ही म्हणजे शाळा बंदच असा आरोप समितीनं केलाय। महाराष्ट्र शासनाने पटसंख्या अभावी ज्या 15,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत घातक आहे। यामुळे बहुजनांच्या हातातलं शिक्षण निघून जाईल। फक्त अकोल्यापुरता हा विषय मर्यादित नाही, अकोल्यातल्या 203 शाळा तर बंद पडूनच राहिल्या, पण त्याच्या सोबत रत्नागिरीसारख्या दुर्गम जिल्ह्यामधल्या 1375 शाळा, पुणे जिल्ह्यातल्या जवळजवळ 1000 शाळा, या सर्वच ठिकाणी याचा परिणाम होणार आहे। आणि सरकार शाळा बंद करत आहे असं म्हणत नाही, सरकार म्हणत आहे की आम्ही समायोजन करतो आहे, पण समायोजन हे बंदचंच दुसरं नाव आहे। आणि समूह शाळांचं गाजर आमच्यासमोर दाखवल्या जात आहे। समूह शाळा सुरू केल्यामुळे आजूबाजूच्या सर्व शाळांवर परिणाम होईल आणि जिल्हा परिषदेच्या चालू असलेल्या शाळासुद्धा बंद होतील। म्हणून सरकारने हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी शिक्षण बचाव समितीच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करतो आणि आव्हानसुद्धा करतो। शाळा बचावासाठी राज्य सरकारद्वारा तातडीनं पावले उचलण्यात न आल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आता व्यक्त केला जात आहे। संजय चक्रनारायण, UCN न्यूज, अकोला।